मी सध्या BDD वसाहतीत आहे, वरळीच्या BDD वसाहतीत 23व्या मजल्यावरती आहे. या सर्वांना व्ह्यू खूप छान छान आहे, पण यांना गरज सध्या व्ह्यूची नाही आहे तर पाण्याची. आणि असे हे पॅक्ड वॉटरचे जे कॅन्स आहेत हे तुम्हाला प्रत्येकाच्या घरात सध्या पाहायला मिळतील, कारण की यांचे प्रॉब्लेम देखील तसेच आहेत. पाण्याचे मेजर प्रॉब्लेम्स आहेत, पिण्याच्या पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत, इन जनरल जे आपण पाणी वापरतो त्याचे प्रॉब्लेम्स आहेत. सध्या आपण आहोत आचरेकर कुटुंबियांच्या घरी. ताई, तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव प्रचिती अभिषेक आचरेकर. आणि हे कॅन कशासाठी आहेत? आम्हाला गेले 1 महिना आम्ही पाण्यासाठी फेस करतोय, पण आता सध्या 3 दिवस झाले की आम्ही पाण्याची खूप टंचाई भासत आहे. पाणीच नाही आहे 3 दिवस झाले आमच्याकडे. त्यामुळे आम्ही हे आता पाण्याचे टँक आणलेले आहेत. वॉश बेसिनमध्ये पाणी नाही, असं बोलू नये पण असं बोलतात, धुवायला सुद्धा पाणी नाही आहे. त्यामुळे आता तुम्ही किचनमध्ये याल तर तुम्हाला कळेल. आपण त्यांच्या किचनमध्ये जाऊ आणि किचनमध्ये नेमके काय प्रॉब्लेम्स आहेत. एकच मिनटं फक्त. हां, बोला. कालपासूनची भांडी आहेत माझी, पूर्ण किचन भरलं आहे आणि माझ्याकडे आता दुसरं ताट नाही आहे की मी आता ते जेवणासाठी वापरू. आम्ही यूज अँड थ्रोवाले आता डिश आणतोय आणि ते खाऊन टाकतोय. बाहेरून आम्ही मागवतोय जेवण, कारण आम्हाला बनवायलाच पाणी नाही आहे. काय हे एकच स्टोप मी आता भरून उखळून ठेवलेलं, त्याच्यात सुद्धा पाणी नाही आहे. आणि ते पाण्याचं कलर बघा, कारण आम्हाला टँकरचं पाणी यायचं तर त्यामुळे ते पाण्यामुळे ते असं गढूळ पाणी आहे आणि मचूळ सुद्धा येते. कधीपासून तुम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम हा कधीपासून आहे? तुम्ही राहायला कधीपासून आलाय तिकडे? आता आम्हाला 1 वर्ष होईल ऑगस्टमध्ये. तर आम्ही तेव्हापासूनच आल्यापासून आम्हाला हा पाण्याचा प्रॉब्लेम सुरू आहे. तरी पण आम्ही ठीक आहे म्हटलं की आपण मॅनेज करू. आता त्यांना पण नवीन नवीन टॉवर दिलेत त्यामुळे आम्ही मॅनेज करत होतो. पण आता हे असं झालंय की पूर्ण हद्दच पार केली आहे त्या लोकांनी. की ठीक आहे, आता थोडे प्रॉब्लेम्स असतात, आम्ही नाही म्हणत नाहीये, पण पाण्याची त्या लोकांनी प्रोव्हिजन तर केली पाहिजे. आता माझ्या घरी माझा मुलगा आहे, माझ्या सासूबाई आहेत, हेमांगी आचरेकर. त्यांनी एवढे छान स्वप्न बघितले की BDD चाळीतून आम्ही आता नवीन टॉवरमध्ये आलेलो आहोत, पण त्यांना आता हे फेस करायला लागतंय. तर ते खूप दुःखद वाटतंय माझ्यासाठी. आणि मुळात आता सरक बसू दे मला जरा. शाळा पण नाही ना तुझी आता? शाळा सुरू आहे? नाही. नाही. मग शाळा जर यांची सुरू झाली तर पाणी नाही येत, अंघोळ करून जाणार का शाळेत? अंघोळ करायला पाणी नाही ना? नाही मग कसं शाळेत जाणार की नाही? जाणार असंच जाणार? नाही. काहीतरी सोय करावी लागेल ना यांच्या शाळेत जाणार. टँकर मग तू बिस्लरीच्या पाण्याने अंघोळ करणार? हम्म. बिस्लरीचं पाणी कदाचित अंघोळीसाठी यांना वापरावं लागू शकतं. आजी आहेत. आजी, तुम्ही आधी BDDच्या जुन्या चाळीत राहायचात ना? ते उलट अतिउत्तम होतं. तुरुंगवास होता, पण त्या तुरुंगवासामध्ये पाण्याची टंचाई आणि कधी आम्ही टँकर नाही मागवले होते अजूनपर्यंत. पाणी संध्याकाळी 4 वाजता यायचं, संध्याकाळी 6:30 वाजता जायचं. भरपूर टाकी, फुल टाकी माझी वरपर्यंत भरायची सिंटॅक्सची. पाणी भरपूर व्हायचं पूर्ण दिवस, दुसऱ्या दिवशी येईपर्यंत चांगलं अगदी असं सोय होती. इथे आल्यावर जरा पहिल्यांदा सुरुवातीला जरा बरं वाटलं होतं, पाणी 24 तास आहे असं. पण आता पाणी सकाळपासून तर अजिबात पाणी नाही आहे. मी ओकाडमध्ये 8 दिवस ॲडमिट होती. काल आली डिस्चार्ज करून. मला टॉयलेटला पाणी नाही आहे. वॉशरूमला जाताच येत नाही? वॉशरूम दाबून दाबून किती मी ठेवू, तुम्ही सांगा मला प्लीज. पाण्याची सोय करा ना काहीतरी तुम्ही आम्हाला. असं बोलू नये असं, पण अशा परिस्थितीमध्ये हॉस्पिटल बरं असं वाटतं लोकांना. आम्हाला तेच वाटत होतं, यांना आता हॉस्पिटलमध्येच आम्हाला ठेवायला लागतंय की काय. कारण काल डिस्चार्ज करून आणलंय पण पाण्याची सोयच नाही आहे काहीच. आता तुम्हाला तेच सांगितलं, आता हे मागवतोय आम्ही पाण्याचे, पण ते किती दिवस. हे मला सांगा काकू, आजी, किती दिवस पुरणार आहे आणि किती दिवस याच्यावरती पैसा खर्च? किती दिवस पडणार? तिथे 1 बॉटल त्याच्यामध्ये ओतली वॉशरूममध्ये, फ्लशमध्ये. हां, 1 बॉटल दोघांनी याने पॅक्ड वॉटर तुम्ही फ्लश मध्ये फ्लशमध्ये टाकलं आम्ही. टाकलं. मग काय करणार? सकाळी केलेलं ह्याने वाहून नको जायला, साफ नको व्हायला का? वास येणार ना, घाण होणार, आजारपण वाढतील, अजून वाढतील की नाही सांगा मला तुम्ही. ते 1 बॉटल ती संपवली, त्यात टाकली ती पाणी, दोघांनी उचलली ती जड. बिल तिला बोली उचलू नको.
तरी दोघांनी उचलून ती प्लसमध्ये टाकली, वरून अशी ओतली. आता मला पाणी कुठून मी आणू वॉशरूमला जायला? जेवण करायला पण काय पाणी कमीच असं वाटतं? काहीच नाही आहे, प्यायचं पाणी नाही आहे. आम्ही पाणी उकळून गरम पाणी करून पितो, पण ते सुद्धा नाही आहे. टोपात पाणीच नाही आहे. इतक्या वरती तुम्ही राहता, इतका छान व्ह्यू आहे तुम्हाला, पण त्या व्ह्यूचा काय आनंद घेता येत नाही तुम्हाला? आनंद पहिला वाटत होता, पण आता आनंद मला तर मुळीच वाटत नाही आहे. सुरुवातीला ऑगस्ट महिन्यात मी पहिल्यांदा माझी इंटरव्ह्यू घेतली ना, तेव्हा खूप मला बरं वाटलं. 24 तास पाणी आहे, सुख शांती आहे, सगळं व्यवस्थित आहे. 2-2 टॉयलेट आहेत, बाथरूम आहेत, व्यवस्थित इंग्लिश टॉयलेट आहेत. मला इंडियन बसायला होत नाही ना, कमरेमुळे गॅप आहे ना, म्हणून म्हटलं चांगल्या सुखसोयी आहेत. आणि आता बघतो तर पाण्याची टंचाई, सकाळपासून पाणीच नाही आहे. आणि मला माहीत नव्हतं, मी ओकाडमध्ये होती. काल आल्यानंतर मला ही बोलली घरी, आई पाणी नाही आहे, पाणी येत नाही आहे घरी बरोबर आहे. तर करायचं काय आता? याच्या पुढे कसं करणार? सकाळपासून पाणी नाही आहे, अजूनपर्यंत पाणी नाही आहे, काय करायचं काय? पाणी सकाळपासून कुठेतरी पाणी नाही आहे, 2-4 दिवस खरं त्यांच्याकडे पाणी नाही आहे. मला सांगा, वॉशिंग मशीन आहे, पण कपडे वगैरे धुतले आहेत का? आमचे हे 3 दिवसाचे अगोदरचे कपडे आहेत. आमचे कपडे अजून आम्ही 2 दिवस झाल्यास बोलू नये, पण अंघोळीसाठी पाणी नाही आहे. कपडे कसे धुणार आम्ही? सध्या ही परिस्थिती आहे आचरेकर कुटुंबियांची की मला सांगते, अजूनपर्यंत कधी एक दिवस आंघोळ न केलेलं असं माहीत नाही आहे. स्वामी आंघोळ करायची, स्वामी समर्थांची उपासना करायची, आणि नंतर चहा वगैरे नाश्ता कधी करायचा. इथे अजून सकाळपासून आंघोळच नाही आहे. ही सध्या परिस्थिती आहे आचरेकर कुटुंबियांची. खरं तर जेवणासाठी पाणी नाही आहे, वॉशरूमसाठी पाणी नाही आहे. जे पॅक्ड वॉटर जे आणलेलं आहे, जे महाग मिळतं कॅन्ड वॉटर, ते फ्लशमध्ये टाकून ते वॉशरूमसाठी वापरलं जातं. अशी परिस्थिती सध्या या घेऊया तुझा पाणी या संपूर्ण परिसरात, या खरं तर BDD चाळीच्या या वसाहतीमध्ये फक्त इथेच नाही तर सर्वांना जो आहे तो हा त्रास सहन करायला लागतो. पण आम्ही खास इथे आलो कारण की आजींना काल डिस्चार्ज मिळाला आहे, आणि डिस्चार्ज मिळून त्या आजारी आहेत, त्या घरी आल्या आणि त्यांना असं कळतं की आता वॉशरूमलाही जाण्याचा पर्याय नाही आहे, कारण की वॉशरूमलाही जाऊ शकत नाही आहे. त्याच्यामुळे खूप भीषण परिस्थिती आहे इथे, आणि लवकरात लवकर ही परिस्थिती जी आहे याच्यावरती पर्याय निघावा अशी या सर्व रहिवाशांची जी आहे ती मागणी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळे यांच्यासह मी संकेत वरक, न्यूज 18 मराठी, मुंबई.